ज्येष्ठ संत समर्थ रामदास स्वामी यांचाही जन्मोत्सव या ठिकाणी सद्य विद्यमान काळामध्ये चालू आहे। माहीत नसेल तर थोडीशी आपल्याला माहिती करून घेणं क्रमप्राप्त आहे। इतिहासाची पुनरावृत्ती होते। मागे एकदा असं झालं होतं की भगवान गोपाल कृष्ण श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री 12 वाजता जन्माला आले। श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री 12 वाजता कोणाचा जन्म झाला? गोपालकृष्णांचा जन्म। बरोबर श्रावण वद्य अष्टमी मध्यरात्री 12 वाजता माऊलींचा जन्म झाला। माऊली ज्ञानेश्वर महाराज, कृष्ण भक्त असलेले माऊली ज्ञानेश्वर महाराज जन्माष्टमीच्याच दिवशी त्याच वेळेला जन्माला आले। काळामध्ये अंतर आहे, त्याचा विचार नाही करायचा, पण श्रावण वद्य अष्टमी हा माऊलींचा सुद्धा हॅपी बर्थडे। आलं लक्षात? आपण काय करतो जन्माष्टमीच्या धावपळीमध्ये, गर्दीमध्ये, आनंदामध्ये हो माऊलींचा बर्थडे विसरून त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली। हो चैत्र मास, हो शुद्ध नवमी तिथी, माध्यान्ही दिनकर पळभर होय स्थिर। दुपारी बरोबर 12 वाजता सूर्य आकाशामध्ये माथ्यावरती आलेला आहे आणि अशा श्रावण शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला। आणि श्रावण शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमीलाच दुपारी 12 वाजता राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांचाही जन्म झाला। रामाचे उपासक असलेले रामदास स्वामी यांचाही जन्म रामदास म्हणजे रामनवमीच्याच दिवशीचा आहे। आता हे उद्या लक्षात ठेवायचं। बऱ्याच जणांना माहीत नसतं, बऱ्याच जणांना माहिती असतं, दोन्ही। ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही नवीन सूचना आणि ज्यांना माहिती त्यांच्यासाठी रिपीट म्हणून किंवा माझं काही चुकलं का काय ते समजावून सांगण्यासाठी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत कविराज जगद्गुरु वैराग्य मूर्ती देहू निवासी शब्द प्रभू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत गोड चिंतनीय अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। हा अभंग म्हणजे एक प्रार्थना आहे, सुंदर अशी प्रकारची प्रार्थना आहे। जगद्गुरु तुकोबराय देवाच्या पुढे सांगतायत आपल्या मनातला भाव। देवा, या संसारामध्ये थकलेले भागलेले जे जीव आहेत ना, त्यांचं तुम्ही विश्रांती स्थान आहात। भागल्यांचा तू विसावा। संसारामध्ये जे श्रमी झाले, थकले भागले, करू करू भागले देवपूजा लागले ते नाही बरं का। संसारामध्ये जे थकले भागलेले जे जीव आहेत, ज्यांनी तुझा आश्रय घेतला, त्यांच्यासाठी तू विश्रांती स्थान आहेस। तुझं नावही खूप गोड आहे, त्या नावावरनं मी लिंबलोण उतरून टाकतो। लिंबलोण उतरवणे हा मराठीतला वाक्प्रचार आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की दृष्ट काढून टाकणे। भगवंताला आणि भगवंताच्या नामाला दोघांनाही दृष्ट लागते, त्याच्यामुळे ती दृष्ट मी आता काढून टाकतो। करीन नावा लिंबलोण। देवा, तुम्ही कसे आहात? तुकोबाराय सांगतात, तुम्ही परमानंदा, तुम्ही पुरुषोत्तमा, तुम्ही परमानंद आहात, सर्वांना खूप आनंद देणारे आहात, तुम्ही पुरुषोत्तम आहात। पण हरी आश्रमापासून माझ्या श्रमांचं काय कर, तू हरण कर, माझे श्रम नाहीसे कर। परमानंदा पुरुषोत्तमा हरी आश्रमापासून। तुम्ही सामर्थ्य संपन्न आहात देवा, तुम्ही जर मनात आणलं ना तर माझा अंगीकार सहज करू शकता। मी अनाथ आहे, अनाथांचा अंगीकार करिता भार न मानिसी। तुम्हाला माझा काय भार हो? विश्वाचा भार उचलणारे तुम्ही आहात। माझ्यासारख्या एका छोट्या जीवाचा सहज तुम्ही अंगीकार करू शकता। अनाथांचा अंगीकार करिता भार न मानसी, परमानंदा पुरुषोत्तमा हरी आश्रमापासून। देवा, आम्ही जी जी इच्छा करू ना ती पूर्ण करणारे तुम्ही कल्पतरू आहात। तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले।
धुरे म्हणजे अग्रणी, सर्वांच्या जो पुढे असतो त्याला धुरेचा म्हणतात. धुरे म्हणजे अग्रणी. इच्छा करणाऱ्या जेवढ्या जेवढ्या वस्तू आणि जेवढ्या जेवढ्या व्यक्ती ज्या जगात आहेत, कल्पतरू असेल, चिंतामणी असेल, वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांच्या अग्रभागी असलेले आहात. आमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्यांचे तुम्ही शिरोमणी आहात, अग्रस्थानी आहात. तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले, परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमा पासूनी. अशी ही सुंदर प्रार्थना भगवंतापाशी तुकोबाराय करतात. आज हा अभंग का निवडला तर 8 दिवस आपण भगवंताची सेवा करतो आहोत, नामरूपी सेवा. कोणी शारीरिक श्रम करत असतील इथे, कोणी कायिक, कोणी वाचिक, कोणी मानसिक अशा प्रकारचे श्रम करत असतील. एवढे श्रम केल्यानंतर देवाच्या पुढे आपण प्रार्थना करणं योग्यच आहे. नाहीतरी आपण प्रार्थनेशिवाय आपलं जीवन व्यतीत करू शकत नाही. आणि प्रार्थना आमच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग आहे, लक्षात घ्या. आठवा आपले शाळेतले लहानपणचे दिवस. खाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, निळा स्कर्ट, पांढरं ते झंपर काय असेल ते आहे का. आणि शाळेमध्ये एका लाईनीत उभं राहायचं, असं सगळं व्यवस्थित. कोणी हारायचं नाही, कोणी मागे पाहायचं नाही, सगळ्यांनी पुढे पाहायचं. एक स्वर लावायचा, एक स्वर. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम भावे. कोणी ना जगती कयाचे अंतरी पुसती. कयाचा ऊन उठवावे जगाला प्रेमार पावे. तो एकची जगाला प्रेमार पावे. किती आनंद मिळतो, किती आनंद मिळतो. क्षणभरात सगळेजण आपल्या शालेय जीवनाच्या दिवसात जाऊन आले ना. प्रार्थना, लक्षात घ्या, प्रार्थना हे परमात्म्याला संतुष्ट करण्याचं खूप मोठं साधन आहे. अनेक साधनं आहेत, तपश्चर्या आहे, तीर्थयात्रा आहे, वगैरे वगैरे, दानधर्म आहे, हो, नामोपासना आहे, वगैरे वगैरे. पण प्रार्थना करणं देवाला फार आवडतं. कोणाला आवडत नाही? अगदी किती मोठा पुढारी असला तरी आता प्रार्थना करेल की नाही तुमच्या पुढे? प्रत्येकाला प्रार्थना करावी वाटते, देवाला प्रसन्न करून घ्यावं वाटतं. मतदार दाता देव आहे, 5 वर्षांनी का होईना प्रार्थना करावी वाटते. प्रार्थनेशिवाय देव प्रसन्न होत नाही. लहानपणापासून आम्ही प्रार्थना, शाळा बदलली तरी प्रार्थना चालूच आहे, लक्षात. शाळा बदलली ना तर प्रार्थना बदलते. हो, इयत्ता 4थी 5वी पर्यंत प्रायमरी स्कूल आहे, खरा तो एकच धर्म. हायस्कूलला गेले, नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा. कारण शाळा म्हणजे ज्ञान मंदिर आहे, विद्या मंदिर आहे. आज आपण पुरोगामित्वाच्या नावाखाली नको सरस्वती, नको गणपती, नको मारुती, नको शिवाजी महाराज, पुरोगामित्वाच्या नावाखाली. परंतु ती उत्तम संस्कार करणारं केंद्र आहे, लक्षात घ्या, शाळा. आणि त्या शाळेमध्ये उपक्रम चुकले की जीवनाची शाळा झाली समजा, लक्षात घ्या. किती सुंदर. शब्द रूप शक्ती दे, ज्ञान रूप भक्ती, प्रगतीचे पंथ दे, चिमण पाथरा, चिमण पाथरा, ज्ञान मंदिरा, सत्यम शिवं सुंदरा. किती सुंदर. बरं, एक तास बुवा गातो असं नाही सगळे.
ज्यांना आवडतं, तुम्हाला सर्वांना आवडतं म्हणून तुम्ही सुद्धा सर्व गाता, कारण आम्हाला प्रार्थना आवडते. लक्षात घ्या. आम्ही शाळेमध्ये प्रार्थना मनापासून गात आलो आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनाचं कल्याण झालं. आम्ही इथे उभे आहोत, आम्ही तिथे बसलेलो आहोत, हे सगळं शाळेत केलेल्या प्रार्थनेचं फळ आहे. लक्षात घ्या. हो, चांगली प्रार्थना केली ना की देव चांगली बुद्धी देतो. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रार्थना फार महत्त्वाची. बरं, आता आमचं सांसारिक जीवन सुरू झालेलं आहे. तुकोबाराय संसार करायला लागले, पण तरी तुकोबारायांनी देवाची प्रार्थना चुकवली नाही. पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, नारायण. आहे ना, भजनाच्या शेवटी काय म्हटली जाते? प्रार्थना म्हटली जाते. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगद्व्यापका जनार्दना, आनंद घना. सगळी देवाची नामावळी आहे, सगळी देवाची नामावळी. बघा, चक्रधरा, विश्वंभरा, गरुडध्वजा, करुणाकरा, सहस्रपादा, सहस्रकरा, क्षीरसागरा, सगळी विशेषण नाम, सगळं देवाचं. लक्षात. आणि मग शेवटी एक विषय महत्वाचा, तुकाला लोटा मज ठाव द्यावाजी चरणी, हेची करीतसे भवबंधनी सोडवावे. किती बरं वाटतं आपल्याला प्रार्थना म्हटल्यानंतर, किती बरं वाटतं. भजन संपल्याचा एक आनंद असतो. हे 9 ते 12 काय विवळत बसतात, ऐकली. पण भजन संपतं ही प्रार्थना म्हटली जाते. आणि ज्याला खऱ्या अर्थाने मनापासून भजन आवडतं ना, त्याला फार वाईट वाटतं की अरे संपले रे, भजन संपलं, अजून पाहिजे होतं. खरा भजन प्रेमी फार दुःखी होतो. हो, तो देवाला विनंती करतो, माझं ठाव द्यावाजी चरणी. प्रार्थना देवालाही आवडते आणि प्रार्थना भक्तालाही आवडते, करावीशी वाटते. आणि म्हणून आजचा हा अभंग प्रार्थनेचा आहे. देवापाशी तुकोबाराय प्रार्थना करतात की देवा, तुम्ही थकल्या भागलेल्या संसारी जीवाचे विश्रांती स्थान आहे. संसारी जीवाला संसार करून करून अतिशय दुःख, वेदना, श्रम होतात. हो, संसार आवडतो म्हणून कोणापुढे ते दुःख व्यक्त करत नाही. काव कसं काय चाललंय, बरं आहे, बरं आहे म्हणतो, तोंड फार वाकडं करतो, आहे की नाही. हो, हे दुःख कोणाला सांगावंसं वाटत. काय काय लोक सांगतात असं होतं, तसं झालं, तसं झालं. परंतु संसारामध्ये दुःख आहे तरीही संसार आनंदाने करतो. श्रम होतात खूप. मनातल्या मनात देवाला आपण म्हणतो, देवा हरियाश्रमापासून. हो, बरं, हे दुःख, हे श्रम कधीपासून सुरू होतात? अहो, जन्माला येण्याच्या अगोदरपासून. कळलं की नाही? 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाड, तुझी मान अडक. थोडं आहे का? मातेलाही दुःख, मातेलाही वेदना, प्रचंड किंकाळ्या. लक्षात. डॉक्टर म्हणतात सिझेरियन शिवाय पर्याय, येताची कर्म जाड, तुझी मान अडक. झाले ना, श्रम सुरू झाले, वेदना सुरू झाल्या, दुःख सुरू झालं, यातना सुरू झाल्या. मग देवाची प्रार्थना. हो, एक वेळ करिया दुःखा वेगळे, सिंगलच घ्या, टाइम इज मनी, नो मनी सो ताना तानी.
एक वेळ करिया दुःखा वेगळे. करतो ना जीव प्रार्थना, हा तिथे प्रार्थना आहे, तिथे प्रार्थनेचा जन्म आहे. एक वेळ करिया दुःखा वेगळे. देवा मला एकदा बाहेर येऊ दे या जगात. आठवी न पाय हा माझा नवस रात्रही दिवस पांडुरंग. पण माया जाळात अडकला की मग लगेच त्याचे स्वर बदलतात. केव्हा केव्हा केव्हा. मी कधी प्रार्थना केली भोग दुःख आहे की नाही? पण श्रम प्रत्येकाला आहे आणि श्रमातून मुक्त व्हायचं असेल तर विश्रांतीची आवश्यकता आहे. आणि विश्रांती जीवनामध्ये मिळते का याचाही विचार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत मला संसारामध्ये विश्रांती मिळाली असा ज्याचा अनुभव आहे त्याने हात वर करा. फाटकाच्या पलीकडचे तुम्ही आमच्यातच आहे बरं का. इकडे लक्ष. म्हणजे आतापर्यंत विश्रांतीचा अनुभव कोणालाही आला म्हणजे याचा अर्थ असा आहे की मरेपर्यंत माणसाला विश्रांती मिळत नाही. मरेपर्यंत विश्रांती मिळत नाही. मग माणसाला विश्रांती मिळते तरी कधी हो? चौघांच्या खांद्यावर करकचून आवडलेला असतो, तिरडीवर असतो ना. राम बोल भाई राम बोल. चालले स्मशानाच्या दिशेने. स्मशान काही अंतरावरती पुढे राहतं आणि त्याच्या अलीकडे एक ओटा बांधलेला असतो ना. त्याला विश्रांती ओटा, विसावा ओटा, विसावा कट्टा काय ते म्हणतात. असं तुमच्याकडे आहे का? बोलत चला बरं का. आहे का नाही? काहीच बोलत नाही. हां म्हणजे भागाभागात फरक आहे म्हणून मुद्दाम विचारतोय मी. आमच्याकडे माणसांना मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे काय आहे? तो जो विश्रांती ओटा असतो, विश्रांती कट्टा असतो ना, त्याच्यावरती त्या प्रेताला असं ठेवतात आता विसावा हे. मग त्या प्रेताच्या जवळ जो येते ते अंगावर पांढरं फडकं असतं, वस्त्र असतं, त्याच्यामध्ये एक पुरसुंडीत भात बांधलेला असतो. तो भात तिथे सोडला जातो. बाबा रे तुझ्या प्रवासात, पुढच्या प्रवासात तुला खात जागा. तो भात खात खात जातो पुढच्या प्रवासाला. लक्षात. मला असं सांगा, त्या प्रेताला ज्या ओट्यावरती विश्रांती दिली जाते, आतापर्यंत कोणत्या प्रेताने विश्रांती दिल्याबद्दल थँक्यू म्हटलं? म्हटलं का कोण? प्रेत उठून बसलं म्हटलं थँक्यू. आणि प्रेत जर उठून बसलं तर खांदेकरी थांबतील का तिथं? म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रेताला विश्रांती दिली जात आहे हे प्रेताला कळत नाही. आणि ज्यावेळेला त्याला विश्रांतीची गरज होती त्यावेळेला त्याला विश्रांती मिळत नाही. याचं नाव संसार. विठ्ठल याचा अर्थ सरळ असा आहे की आम्हाला मरेपर्यंत विश्रांती नाही कोठे. संसार दुःख मूळ. आमच्या संतांनी देवाची प्रार्थना केली, तुकोबरायांनी देवाची प्रार्थना केली. त्याच्यामुळे तुकोबरायांना जिवंतपणे विश्रांती सुखाचा अनुभव. नीट लक्षात घ्या, मी माझ्या पदरचं सांगत नाही, तुकोबराय सांगतात. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया कुंडलिया धावा धावा. निश्चिंतीने पावलो, निश्चिंतीने पावलो. कुंडलिया धावा धावा.
शांतीसाठी ही झाली सांसारिक विश्रांती, पण पारमार्थिक विश्रांती फक्त देवाच्या पायाशी आणि संतांच्या पायाशी. पारमार्थिक विश्रांती बाकी नाही कुठे. म्हणून मी मग प्रमाण सांगितलं, संसार दुःख मूळ चोहीकडे, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग ही तळमळ घालवायची असेल आणि विश्रांती मिळवायची असेल तर तुका म्हणे धावा, थकले पंढरी विसावा. तुका म्हणे धावा धावा, आहे पंढरी विसावा. पंढरीला जा, विसावा मिळेल. पण देव सुद्धा भक्तासाठी युगे 28 विटेवरी उभा. मग उभ्या असलेल्या विठ्ठलाला विश्रांतीची आवश्यकता आहे की नाही? आहे की नाही? आहे की नाही? हो, देवही थकले, उभे राहून थकले. भक्ताला प्रेमाचं दान देऊन थकले. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला विश्रांती पाहिजे का? चला मी तुम्हाला विश्रांतीच्या ठिकाणी घेऊन जातो. नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा नामा म्हणे देवा देवा नामा म्हणे देवा चला गया ठाया. विश्रांती जावया, विश्रांती जावया. कल्पवरी कल्पवरी कल्पवरी. हरी हरी 84 सीताचा चित्रभेद गेला. 84 सीताचा चित्रभेद नामा म्हणे देवा चला तया ठाया. कुठे? आळंदीला, सिद्धबेटावरती चला. हो, 84 सिद्धांचा सिद्धबेटी. हो, तया ठाया चला, विश्रांती घ्यावया. हो, म्हणजे देवाला सुद्धा विश्रांती घ्यायची असेल तर संतांच्या ठिकाणी. जीवाला जर विश्रांती हवी असेल तर देवाचे पाय आणि संत पण. लक्षात. हो, देवाचे पाय आणि संत पण. हो, संतांच्या पायाशी सुद्धा काय आहे? जीवाला विश्रांती आहे काही प्रमाण?
विश्रांतीचा ठाव पायी संतांची माझी वाचा तुझी वाचा माझी वाचा तुझी वाचा विश्रांतीचा ठाव माझी वाचा विश्रांतीचा ठाव पायी संतांची या नेघे माझी वाचा तुटे आणि महालाभ फुकासाठी. म्हणजे संत आणि देव हे जीवासाठी विश्रांतीचं स्थान आहे. हो, माहेर हे सासूर वासनीला विश्रांतीचं स्थान आहे ना. सासरी पहाटे 4 वाजता 5 वाजता उठणारी ती सुनबाई माहेरी गेल्यावर पहाटे 3 वाजताच उठते. काय तुमच्याकडे तिची स्पेशल खोली असते त्या 4-5 जेवढे दिवस तिला राहायचंय आहे की नाही. मग ती 9 वाजता उठते आणि घरचे तिला काहीही बोलत झोपद्या लई सासूरवाडी तिच्या ना लई कामं पडत्या तिला आहे की नाही. मग 9 वाजता तिची आई तिला चहा आणून देते आणि 9:30 वाजता तिची भाऊजाई तिला गरम गरम पोहे आणून कुठे आली ती आता माहेरी आलेली. म्हणजे सुनबाईचं विश्रांती स्थान आहे माहेर. की नाही. लग्न झालेल्या त्या स्त्रीचं विश्रांती स्थान आहे माहेर. तसं आपलंही लग्न झालंय परमात्म्याशी आणि म्हणून आपलं विश्रांती स्थान आहे परमात्मा. विठ्ठल 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 माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरी जागे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरी जागे आहे भीवरी जागे बाप बाप आई माझे विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माहेर पंढरी आहे भीवरी जागे आहे भीवरी जागे माझे माहेर पंढरी. परमात्मा हे जीवाचं काय आहे विश्रांती. ज्यांचा आपण जन्मोत्सव साजरा करतो ते प्रभू रामचंद्र जीवाचं काय आहे काही प्रमाण आहे का काही प्रमाण आहे प्रमाण. विठ्ठल 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 राम गावा राम ध्यावा गावा राम गावा राम धावा राम गावा राम धावा राम जीविता धावा राम जीविता विसा राम गावा राम धावा राम गावा राम ध्यावा आणि राम जीवीचा विसावा. राम हे जीवाचं विश्रांती स्थान. तुम्ही मराठीतच का बरं सांगता जरा संस्कृतमध्ये सांगता. संस्कृतमध्ये सांगता आराम कल्पवृक्षाणाम विराम सकला पदाम आहे ना रामरक्षेमध्ये आहे ना. आराम विश्रांती स्थान. राम काय आहे विश्रांतीचं स्थान आहे. जसं बागेत गेल्यानंतर आराम करतो आपण निश्चिंतपणे बसतो तसं राम हे आमचं विश्रांती स्थान. कल्पवृक्ष आहे तिथे बसून आराम करावा. आराम कल्पवृक्षाणाम विराम म्हणजे फुल स्टॉप सकलाम पदाम. आपदा म्हणजे संकट दुःख याला विराम. जर पाहिजे असेल तर रामाच्या ठिकाणी जावं. लक्षात घ्या. आराम सकल
वगैरे वगैरे. तेव्हा असा हा परमात्मा जीवाचं विश्रांती स्थान आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू विसावा, भागल्याचा तू भागल्यांचा तू विसावा आणि करीन नावा लिंबलोण. तुझ्या नावावरनं देवा मी लिंबलोण उतरून टाकतो. नाव म्हणजे नाम, परमात्म्याचं नाम. अतिशय गोड, अतिशय छान, अतिशय सुंदर. लक्षात घ्या, नामाची वैशिष्ट्य आहेत ना. चांगल्यात चांगलं, उत्तमात उत्तम, बऱ्यात बरं, खऱ्यात खरं, सत्यात सत्य, मोठ्यात मोठं, वाडात वाढ, गोडात गोड. म्हणजे गोड असेल, सुंदर असेल, बरोबर आहे. पण आता मग तू माझं काही म्हणणं नाही, सकाळपर्यंत चालू द्या. विठ्ठल विठ्ठल प्रमाण 100% बरोबर आहे. पण आपल्या वेळ नाही ना आता एवढा, आहे की नाही. हो, एक तर गाडी खूप उशिरा सुटली, इंजिन मोठा असल्यामुळे जास्त प्रेशर देता येत नाही. इकडं लक्ष द्या. तेव्हा आता हे नाम उत्तमात उत्तम, नाम उत्तम चांगले माझे हृदय राहू. सत्यात सत्य, सत्य साच, अरे नाम विठोबाचे बरे, सोप्यात सोपं. का म्हणे आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. आणि मग त्यांनी सांगितलं गोडात गोड अमृताहुनी गोड. आलं लक्षात. बरं, मोठं किती, गगनाहुनी वाढ नामा. मग एवढं जर अनेक विशेषणांनी युक्त असलेलं नाम आहे की नाही, याच्यावरनं लिंबलोण उतरून टाकणं गरजेचं आहे. पोरग जितकं पराक्रमी, जितकं देखणं, जितकं कर्तबगार, तेवढं त्याला दृष्ट लागण्याची शक्यता. तसं देवाचं नाव सुद्धा दृष्ट लागण्यासारखं आहे. देव सुद्धा दृष्ट लागण्यासारखा आहे. म्हणून आम्ही देवावरनंही पण लिंबलोण उतरून टाकतो आणि नामावरनंही लिंबलोण म्हणजे त्याची दृष्ट काढून टाकतो. लिंबलोण उतरवणे म्हणजे दृष्ट काय. नामदेव महाराज तर देवाची नेहमी दृष्ट करायची. नामा म्हणे जीवे करीन लिंबलोण आणि विटे सहित चरण. चाल आठवत होतो पण म्हटलं जाऊ दे आता वेळ. हो ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तेव्हा
भागल्यांचा तू विसावा करीन नावा लिंबलोण. देवा तुम्ही कसे आहात? परमानंद आहात, पुरुषोत्तम आहात. परमानंद म्हणजे काय? अति जास्तीत जास्त आनंद. याच्यापेक्षा जास्त आनंद माता पित्यापासून सर्वांना आनंद. देवकी परमानंदम आहे ना, परम आनंद जो देतो जगाला. हो, जगाला आनंद देण्यासाठीच ज्याने अवतार घेतलाय. हो, दुष्टाला दंड आणि भक्ताला आनंद देणं, लक्षात घ्या, हे त्याचं कर्तव्य आहे. तो उद्या अवतार घेणार आहे. आणि म्हणून परमानंदा पुरुष. आणि दुसरा शब्द वापरला पुरुषोत्तमा. तुम्ही पुरुषोत्तम आहात देवा, आहे की नाही? सर्व पुरुषांमध्ये तुम्ही कसे आहात? उत्तम पुरुष आहात. हो, परमात्मा पुरुषोत्तम आहे. त्याच्यामध्ये उद्याचा पुरुषोत्तम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. लक्षात घ्या. आणि श्रावणातला अवतार हा पूर्ण पुरुषोत्तम आहे. भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम अवतार आहे. तर उद्याचा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. परमानंदा पुरुषोत्तमा आणि हरियाश्रमापासून चालला वाला आता वेळ नाही. लक्षात घ्या. हरियाश्रमापासून. हे देवा, तू सगळ्यांच्या श्रमाचं हरण करतो. हरण आहे तो, हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी. श्रमाचं काय करतो? हरण करतो म्हणून तो हरी. दुःखाचं हरण करतो म्हणून त्याचं नाव हरी. अशा प्रकारचा तो परमानंद पुरुषोत्तम असलेला भगवान आपल्या सगळ्यांच्या श्रमाचं हरण करतो. फक्त आपण प्रामाणिकपणे त्याची सेवा केली. भामटेपणा त्याला चालत नाही, दिखाऊपणा त्याला चालत नाही, शोगिरी त्याला अजिबात चालत नाही. जो मनापासून सेवा करतो, तन मन धनाने झटून सेवा करतो, परमात्मा त्याला परमानंद दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्या श्रमाचा हरण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून परमानंदा पुरुषोत्तमा हरियाश्रमापासून. हो, परमात्मा हा अनाथांचा अंगीकार करणारा आहे. लक्षात घ्या. अनाथांचा अंगीकार, अनाथांचा अंगीकार, अनाथांचा अंगीकार, अंगीकार अनाथांचा अंगीकार. करिता फार नमानी से करिता भार, करिता भार, करिता भार नमानीसी, 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 नमा. मोगरा फुलला, मोगरा फुलला, करिता भार, करिता भार नामागत
विचार करतो गंगाबाईचे हात धुलो. आपल्याला काही जमत नाही गोरख कल्याण पण म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव गोरख आहे. सुंदर गाथा अंगीकार करतो, त्यांचा स्वीकार करतो. प्रागज्योतिषपूरचं राज्य होतं, म्हणजे आसाममध्ये आहे की नाही. तिथे भौमासूर नावाचा राजा राज्य करत होता, ज्याला दुसरं नाव आहे नरकासूर आहे की नाही. सुंदर स्त्रिया दिसल्या की त्यांना आणायचं आणि आपल्या कारागृहामध्ये त्यांना ठेवायचं. अशा 16,100 स्त्रिया या भौमासुराच्या सासरी, जिथे काही तुमचं असेल स्थान, त्या 16,000 स्त्रिया आपापल्या माहेरी सासरी गेल्या. ज्यांचं लग्न झालेलं होतं त्या सासरी गेल्या आणि ज्यांचं लग्न नव्हतं झालं त्या माहेरी गेल्या. पण माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही दुसऱ्याच्या तुरुंगवासात होत्या, आमच्या कुलाला बट्टा लागेल, तुम्हाला आम्ही आमच्या घरात प्रवेश देणार. 16,100 स्त्रियांचा प्रश्न आहे, काय करायचं? बरं नाही, सोडवणं सोपं आहे, पण वसवणं अवघड आहे. 317व कलम कॅन्सल करणं सोपं आहे, पण तिथे पुन्हा घडी घालणं अवघड आहे. लक्षात. या ज्यावेळेला माहेरी गेल्या, सासरी गेल्या, त्यांनी नकार दिला त्यांचा सांभाळ करायला. त्या सगळ्या हिरमुष्टी झाल्या. आता दोनच पर्याय, एक तर जीवन संपवणं, नाही तर ज्याने आपल्याला सोडवलं त्याच्याकडे. त्या 16,100 स्त्रिया भगवंताकडे गेल्या, कृष्णाकडे गेल्या. आम्हाला सोडवलं ना, नरकातून मुक्ती दिली ना, आम्हाला नरकातून दूर केलंच ना आम्हाला. पण आता माहेरी स्वीकारलं जात नाही, सासरी स्वीकारलं जात नाही. आता आम्हाला आधार काय? आमचा अंगीकार कोण करणार? हो, परमात्म्याने त्यांचं दुःख जाणलं आणि 16,100 स्त्रियांना भगवंताने आधार दिला. हो, आजच्या भाषेत प्रत्येकीला आधार कार्ड दिलं, पहिचानपत्र आहे की नाही. मुक्काम पोस्ट द्वारका आहे की नाही, आणि पतीचं नाव गोपालकृष्ण. त्या 16,100 स्त्रिया त्याच्या राण्या झाल्या आणि द्वारकाधीशाच्या राण्या म्हणून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्यांना सन्मान मिळाला, त्यांना मान मिळाला, त्यांना प्रतिष्ठा मिळाली. त्यांची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झाली. सुंदर सुंदर कपडे, सुंदर सुंदर दागिने आणि सुखाचं जीवन, सन्मानाचं जीवन, पुढे जाऊन आत्मसन्मानाचं जीवन त्यांना प्राप्त झालं. अशा प्रकारे परमात्मा अनाथांचा अंगीकार करतो. म्हणून अनाथांचा अंगीकार करिता भार न मानसी, परमानंदा पुरुषोत्तमा हरी आश्रमापासूनी. देवा, आम्ही जी जी इच्छा करू ना ती तू पूर्ण करतो. शेवटचं चरण. तुका म्हणईच्या पुरे, 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 सिद्धुर विठ्ठल, सिद्धुर विठ्ठल, परमानंद पुरुषोत्तमा, परमानंद पुरुषोत्तमा. तुका म्हणे इच्छा पुरे. हो, ऐसी धुरे. हे धुरे म्हणजे अग्रणी. सर्वांची इच्छा पूर्ण करणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत ना, कल्पतरू, चिंतामणी वगैरे वगैरे, कामधेनू, या सर्वांची अग्रणी म्हणजे परमात्मा आहे. हो, सर्वांचा पहिल्यांदा पूर्ण करणारा, इच्छा पूर्ण करणारा तो कल्पतरू आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवतात, असा परमात्मा आहे. आणि म्हणून अशा परमात्म्याची तुकोबराई या अभंगामध्ये प्रार्थना करतात. लक्षात घ्या. हा अगदी थोडक्यात भावार्थ तुमच्या पुढे मांडला. आता आ करा वाजलेले आहेत. लक्षात घ्या. चालेल ना? तर आता माझा प्रश्न सरळ सरळ तुम्हाला असा आहे, फक्त 10-15 मिनटं चालतील ना वाढलेलं? तुमची होकार असेल तर मी 15 मिनटात एक आख्यान सांगणार आहे. चालेल तुम्हाला? कंटाळा नाही ना? छान. आणि बसणं ही विश्रांती आहे. इकडे लक्ष द्या.
तत्पूर्वी एकदा सगळ्यांनी छानपैकी भजन करा. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबाई रखुमाई, हरी जय जय विठोबाई रखुमाई, विठोबाई रखुमाई, विठोबाई रखुमाई, हरी जय जय विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, जय जय रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, रखुमाई, हे विठोबाई रखुमाई, हे विठोबाई रखुमाई असते ती अभंगाशी रिलेटेड असली पाहिजे, संबंधित असली पाहिजे. अभंग कुणीकडे चाललाय हे काहीच कामाचं नाही. लक्षात सासू जावयाची ऐकणाऱ्याने ऐकू नाही. आणि मी अभंग सोडवला असं कोणी म्हणू, मी अभंग सोडवला बैस खाली, अभंग सोडवणारा जन्माला यायचा अजून. लक्षात घ्या. अभंग सोडवणं आपलं काम नाही, सामान्य माणसाचं काम नाही. थोडं पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, आम्ही अभंगाला सोडवण्यासाठी नाही आहे, अभंग आम्हाला सोडवण्यासाठी. लक्षात घ्या. जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. हो, ज्या दगडांनी त्या अभंगांना धरलं ते दगड सुद्धा तरले. म्हणजे दगडांना सुद्धा अभंग सोडवतो. लक्षात घ्या. तरी दगडांना कळत नाही, कीर्तनाला जात नाही. इकडे लक्ष द्या. महत्वाचा दृष्टांत सांगतो आहे. असे भक्त झालेत, थकले भागले श्रमले, परमात्म्यावरती दृढ विश्वास, दृढ निष्ठा, परमात्म्याची अखंड सेवा. अशा वेळेला परमात्मा, हो, त्या भक्ताला जर काही कष्ट झाले ना तर परमात्म्याला ते सहन होत नाही. तो त्याचा अंगीकार करतो, त्या भक्ताचा अंगीकार करतो. कसा करतो ते या कथेमध्ये पाहायचं आहे. हो, ओरिसा प्रांत, भारतामधलं ओरिसा राज्य. या ओरिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरी नावाचं गाव आहे, तीर्थक्षेत्र आहे, सप्तपुर्यांपैकी एक. लक्षात घ्या. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैतान मोक्षदायिका. म्हणजे या सप्तपुर्यांमध्ये ती जी जगन्नाथपुरी आहे ही मोक्षदायिनी नगरी आहे. तिथे भगवान जगन्नाथांचं वास्तव्य आहे, जगन्नाथपुरीला. आणि जगन्नाथपुरीला जिथे भगवान जगन्नाथांचं वास्तव्य आहे त्याच शहरामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये लाखा कोल्हाटी नावाचे एक महान भक्त होऊन गेले. लक्ष देऊ नाही, महान भगवत भक्त झाले लाखा कोल्हाटी. ज्या कोल्हाटी समाजाला आपल्याकडे साधारणपणे डोंबारी असं म्हटलं जातं. वाळूमध्ये जमिनीमध्ये दोन असे वेळू रोवले जातात, दोन्ही बाजूला, इकडे दोन तिकडे दोन, मध्ये दोर बांधला जातो. त्या दोरावरती परात ठेवली जाते. त्या परातीवरती एखादी व्यक्ती, स्त्री असेल पुरुष असेल, हातामध्ये वेळू घेऊन ती परात या टोकापासून त्या टोकापर्यंत नेणं, तिथून परत मागे आणणं, ही कसरतीची कामं अत्यंत चोखपणे व्यवस्थिशीर. लक्षात घ्या. असा खेळ करणारे पूर्वी डोंबारी असायचे. मग खाली ढोलकं वाजवणारा असायचा, कळलं की नाही, एखादा थाळी फिरवणारा मनुष्य असायचा. आताच्या काळामध्ये सगळ्या कला लोप पावलेले आहेत. आता प्रत्येकाला नोकरीच करायची आहे. लक्षात घ्या. पण पूर्वीच्या काळी या लोककला होत्या आणि त्यांना लोकांचा उदार आश्रय सुद्धा होता. असा हा डोंबारी समाज जन्माला आलेला महान भगवत भक्त लाखा कोल्हाटी ओरिसा प्रांतामध्ये जगन्नाथपुरीला झाला. मध्यम मध्यम धरा, मध्यम धरा. लाखा नामे
लाखा नामे भक्त जाहला पुरी माझी तो जाण लाखा नामे भक्त जाहला पुरी माझी तो जाण भक्तासाठी डोंबारी तो भक्तासाठी डोंबारी तो भक्तासाठी डोंबारी तो भक्तासाठी डोंबारी तो झाला यादव राणा साधोजी राजा राम मध्यम म्हटलं की आता मध्यम लाखा नामे भक्त जाहला पुरी माझी तो जाण भक्तासाठी डोंबारी तो झाला यादव राणा रामा त्याच्यासाठी भगवंत डोंबारी झाले किती अधिकार असेल लाखा कोलाट्याचा लक्षात प्रसंग असा घडला लाखा कोलाट्याला एक पत्नी होती आणि लाखा कोलाट्याला एक मुलगी होती छोटीशी पत्नी दोरीवरती कसरतीची कामं करायची परातीमध्ये तो वेळू धरायचा असा हातामध्ये आणि ती परात या टोकापासून त्या टोकापर्यंत न्यायची आणि तिथून पुन्हा माघारी आणायची लाखा कोलाटी खाली ढोलकं वाजवायचा आणि लाखा कोलाट्याला एक छोटीशी मुलगी होती अशी 4-5 वर्षाची 5-7 वर्षाची मुलगी होती तिने हातामध्ये छोटस ताटली वगैरे अशी घ्यावी परात घ्यावी आणि लोकांमध्ये फिरवावी आणि लोकांनी त्या परातीमध्ये त्या ताटामध्ये जे काही पैसे टाकले 4 पैसे 2 पैसे काय असेल त्या काळातलं नाणं तेवढ्या याच्यावरती प्रसाद म्हणून तो स्वीकार करायचा आपण जो खेळ करतोय डोंबाऱ्याचा भगवंताच्या दारासमोर ती भगवंताची सेवा आहे हे तू लक्षात घ्या हो भगवंताची सेवा म्हणून करणं महत्वाचं आहे हो आता कमर्शियल सगळं चाललेलं आहे अगोदरच पाकिट सांगा आमचं किती मोकळं बोलायचं ना लाजायचं कशा करतात सगळीकडे तेच चालू आहे ना खरं जर पाकिटात काही खोट आली तर पुढच्या वर्षी रामराम आता सगळं कमर्शियल झालंय पण लाखा कोलाटी निस्सीम भक्त होते निरपेक्ष वृत्तीने भगवंताची सेवा करायची रोज एकच शो हो खूप कीर्तन लोकांना आवडतात म्हणून दिवसात 3-3 शो करणारे नाही लक्षात घ्या रोज एकच शो बघतो भगवंताला आवडतोय त्याची सेवा आणि मग जे त्या ताटलीमध्ये येईल यदृच्छा लाभ संतुष्ट त्याच्यामध्ये संतुष्ट राहायचं आणि आपला प्रपंच चालू हो हे प्रपंच करत असताना पुन्हा आतिथ्य शिवपूजनम प्रतिदिनम लक्षात आलेल्या अतिथीशी संवाद साधायचा संतांची सेवा करायची भगवंताचं नामस्मरण करायचं हे सगळं लाखा कोलाट्याचं चालू आहे लक्षात घ्या अखंड परमात्म्याचं चिंतन करायचं आणि दिवसातून परमात्म्याची एकदा सेवा हो कोल्हाट्याची म्हणून करायची असं करता करता जीवन कर्मणा चालू आहे भगवंताचं असं म्हणणं आहे तुझ्या वाट्याला जे कर्म आलं ना ते प्रामाणिकपणे कर आणि मला अर्पण करण्याच्या वृत्तीने कर यत करोशी यदश्नासी यज्जोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्पुरुषव मदर्पण मला अर्पण कर आणि म्हणून सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण या वृत्तीने लाखा कोलाट्याने रोज डोंबाऱ्याचा खेळ आणि भगवान जगन्नाथाच्या मंदिरासमोर करावा अनेक दिवस खेळ चालला पण संसारी माणसाची जी दुःख असतात तशी दुःख लाखा कोलाट्याच्या जीवनात बायको वारल्यानंतर बरेच दिवस खेळ बंद पडला कारण आता दोरीवरती कसरतीची कामं करायला कोणी नाही खेळ बंद पडला मग ती लहान मुलगी होती ना ती हळूहळू आता मोठी व्हायला लागली देवाने त्या मुलीला इतकं सुंदर रूप दिलेलं होतं सौंदर्य दिलं होतं लक्षात घ्या की रतिनीजीच्या पुढे लाजावं इतकी सुंदर मुलगी होती तिचं नाव चंद्रा एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी एक होती चंद्रा कन्या नामे त्यासी एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी एक होती कन्या चंद्रा नामे त्यासी एक होती चंद्रा कन्या नामे त्यासी
कन्या नामे त्यासी लावण्ये रतिसी दूर लोटी लावण्य रतीसी हो लावण्य रतीसी लावण्य रतीसी लावण्य रतीसी दूर लोटी एकोटी कन्या चंद्रा नामे एकोटी कन्या नामे त्यासी चंद्रा नामे कन्या नामे चंद्रा नावाची त्याची मुलगी अतिशय सुंदर. लाखा कोलाट्याने पत्नीच्या निधनानंतर माझ्याकडे लक्ष द्या, एक लक्ष द्या. पत्नीच्या निधनानंतर त्या चंद्रेला सुंदर अशा प्रकारचं हो ते कसरतीचं काम शिकवलं. दोरीवरची कसरत करण्याचं काम, परातीत उभं राहायचं, हातात वेळू घ्यायचं, निकडून तिकडे. ती चंद्रा ते काम शिकले. हळूहळू चंद्रा वयात येऊ लागली आणि जशी चंद्रा वयात येऊ लागली ती अतिशय सुंदर दिसायला लागली, रतिहून सुंदर. स्त्रियांचं सौंदर्याचं वर्णन करताना उपमा दिली जाते रती सारखी सुंदर. कोणासारखी सुंदर? रतीसारखी. रतीपेक्षा नाही, कारण सर्वात सुंदर स्त्री म्हणजे रती, तिच्यासारखी सुंदर म्हणजे रतीसारखी सुंदर. आणि पुरुषांचं सौंदर्याचं वर्णन केलं तर मदनासारखा सुंदर. कोणासारखा सुंदर? मदनासारखा सुंदर. मदनाचा पुतळा परमात्मा. नवे नवे मदनच भगवंताच्या पोटी जन्माला आले. लक्षात घ्या. सुंदर. तेव्हा अशी ही सुंदर कन्या, आणि ज्या वेळेला ती कसरतीची कामं करू लागली दोरीवरती, हातामध्ये तो वेळू घ्यायचा, परातीवरती उभं राहायचं आणि सुंदर अशा प्रकारे हो बॅलन्स सांभाळायचा. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये बॅलन्स फार महत्वाचा आहे. हो, मनाची एकाग्रता त्याच्यामध्ये असते. जर मनाची एकाग्रता नसेल तर तो बॅलन्स सांभाळला जात नाही. आणि म्हणून असा बॅलन्स सांभाळत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं. असं सुंदर काम ती चंद्रा करू लागली. वयात येऊ लागली, अधिकाधिक सुंदर दिसू लागली आणि खेळाला जास्तीत जास्त गर्दी जमायला. समाजाचं वैशिष्ट्य आहे. लोक कोण खेळ करतो हे पाहण्यात, हे पाहून खेळ पाहायला जातात. लक्षात घ्या. प्रचंड गर्दी. का हो एवढी गर्दी? ते पावरती काय चित्र, लोक गर्दी करायला लागले. आणि मग एक दिवस अशी घटना घडली. त्या नगरीचा राजपुत्र, जगन्नाथपुरीच्या राजाचा मुलगा, त्याचं वय 16, 17, 18 वर्षाचं झालेलं आहे, जवळजवळ 20चा झालाय म्हणा. आणि तो भगवान जगन्नाथांच्या दर्शनासाठी मंदिरापाशी आला. दर्शन वगैरे झालं आणि त्याने लोकांना विचारलं, मंदिराच्या समोर पटांगणात एवढी गर्दी कशाची? लोक म्हणले डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. पण डोंबाऱ्याचा खेळ काय पाहायचा? जरा पुढे जाऊन पहा, मग कळेल. तो गर्दीतून रस्ता काढत काढत खेळापाशी आला आणि त्याने दोरीवरती पाहिलं की ती मुलगी कसरतीची कामं करणारी, अत्यंत रूपवान, अत्यंत देखणी, अत्यंत सुंदर. झालं तिला पाहिलं मात्र, आणि राजपुत्र आजच्या भाषेत घायाळ झाला. आजच्या भाषेत राजपुत्र काय झाला? लव ॲट फर्स्ट साईट. थोडं इंग्लिश बोलावं म्हणजे बाबा बॅकवर्ड वाटत नाही, नाही का? पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडला. मानवी व्यवहार आहे. मनुष्य प्रत्येक जण त्या प्रक्रियेतून गेलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्याने पाहिलं आणि आता व्हायला असं लागलं की भगवान जगन्नाथाचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने खेळ पाहायला सुरुवात. आधी निमित्त कारण काढून डोंबाऱ्याचा खेळ पाहायला यायला लागला. हळूहळू त्या चंद्रेशी बोलायला लागला, हळूहळू तिच्याशी सलगी साधायला लागला. हो, आणि ती पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागली. ती पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागली बोलण्यामध्ये. ती पण त्याच्याशी बोलायची. आणि लाखा कोल्हाट्याला कळून चुकलं की पोरगी आता म्हणजे ते म्हणतात ना, पाणी एकदा उतारायला लागलं की आवरत नाही, तशी आता पोरगी वावत चालली आहे. मनामध्ये विचार करतोय लाखा कोल्हाटी, देवा काय रे तू तरी, इतकी सुंदर मुलगी हो माझ्या गरीबाच्या घरात घालावी तू? सौंदर्य रत्न साचे, सौंदर्य रत्न साचे, गरीबान घरी शोभते देवा. श्रीमंताचे लेणे
गरीबा घरी का दिधले त्वा अरे श्रीमंताच्या घरात शोभणारी ही मुलगी माझ्यासारख्या फाटक्या तुटक्या झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या पदरात टाकलीस. कसा रे तू एवढा ख्याली. हो, लाखा कोल्हाड्याच्या मनात चिंता उत्पन्न व्हायला लागली लक्षात. आणि ही राजपुत्राशी हळूहळू बोलायला लागली. परिणाम असा होऊ लागला की आता खेळ सुरू झाला ना की तिला कळायचं की राजपुत्र आता येणार. मग तिचं चित्त आता खेळामध्ये लागेना असं. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कसरतीची कामं करायची म्हणजे मनाची एकाग्रता आवश्यक आहे. परमात्म्याचं चिंतन करायचं तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. एकाग्रतेशिवाय परमार्थ होत असोनी एकाग्र स्वस्थ चित्त मन आणि उल्हासे करून स्मरण जीवी. आता हे अभंग फारसे हरिपाठात म्हटले जात नाही. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतरबाई. हे एवढंच नाही, संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे. एकाग्र चित्ताने खेळ करायला पाहिजे तो होईना. तिचा दोरीवरनं बॅलन्स जायला लागला. असा बॅलन्स जातो जीवनामध्ये माणसाचा लक्षात घ्या. त्याच्यामुळे खेळामध्ये व्यत्यय येऊ लागला. लाखा कोल्हाड्याला खेळ म्हणजे नुसता खेळ नव्हता. लाखा कोल्हाड्याच्या दृष्टीने खेळ म्हणजे देवाची सेवा होती. आणि देवाच्या सेवेत व्यत्यय लाखा कोल्हाड्याला आवडणारा. वारंवार चंद्रेला समजून सांगायला, अरे अगं चंद्रे, खेळ करताना एकाग्र चित्ताने कर ग. कुठे तुझं चित्त चाललंय, किती पांगलंय. खेळ मधी अन्य कोठे होईना, खेळ मधी अन्य कोठे होईना मुली. काय तुझे चित्त असे, काय तुझे चित्त, काय तुझे चित्त असे चाहले मुली. खेळ मधी अन्य कोठे होईना मुली, खेळ मधी अन्य कोठे होईना मुली. तोची असे यजमान, तोची असे यजमान. पुरवी तो सर्व जाण, पुरवी तो सर्व. कयावी न जाऊ कुठे, कयावी न जाऊ सांग गे मुली. खेळ मध्ये अन्य कोठे होईना मुली, खेळ मध्ये हो, खेळ मध्ये हो, खेळ मध्ये हा सुद्धा खेळच आहे. आणि या खेळामध्ये जर आपलं चित्त नसेल तर खेळच झाला समजा. इकडे लक्ष. काय तुझे चित्त असे जाहले मुली. अगं तोचे असे यजमान, पुरवी तो सर्व जाण. अगं तो भगवान जगन्नाथ आहे ना, त्याची आपण ही सेवा करतोय, तो आपलं जीवन चालवतोय. किती उत्तुंग विचार आहे. लाखा कोल्हाडी काही MSc BEd नव्हते झालेले, अशिक्षित, पण परमात्म्याच्या चरणी भाव किती बघा. तो माझा यजमान आहे आणि तो माझं जीवन चालवतो, त्याची सेवा आपण करतोय. आणि त्या खेळामध्ये, त्या सेवेमध्ये तुझं चित्त. खूप सांगितलं, पण मी मगा सांगितल्याप्रमाणे पाणी उतारायला लागलं की आवरत. चंद्र आता रोज ठरवून त्यांचं, मी येतो समुद्रकिनारी, तिथे आहे ना जगन्नाथपुरीला समुद्र आहे, मी समुद्रकिनारी येतो अमक्या अमक्या ठिकाणी, तू संध्याकाळी बाबांना काहीतरी कारण सांग आणि ये. आलं लक्षात. संकेतामध्ये त्यांचं बोलणं. आणि मग ती जाऊ लागली रोज. बाबा मी येते थोडी फिरून, पाय मोकळे करून. आता ही कुठे पाय मोकळे करायला जाते हे कळलं तुम्हाला. हो, रोज राजपुत्र. एक दिवस राजपुत्राने तिला डायरेक्ट विचारलं, म्हटले कागद चंद्रे, फार दिवसापासून तुला विचारावं विचारावं म्हणतो पण हिंमत होत नाही. आज तुला विचारतोच, माझ्याशी लग्न करशील. प्रपोज केलं थोडक्यात आजच्या भाषेत. लक्षात. याच्यातलं अध्यात्म विसरू नका, वरच्या लव्ह स्टोरीवरती जाऊ नका. लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे. म्हणजे संतांच्याही जीवनामध्ये असे प्रसंग येतात. लक्षात घ्या. माझ्याशी लग्न करशील. ती म्हटली कसं शक्य हो. अहो मी एका दुबळ्या अगदी म्हणजे भडंग माणसाच्या घरी जन्माला आली. फाटकी तुटकी आमची झोपडी, तिथे आम्ही राहतो. तुम्ही या नगरीचे राजपुत्र आहात, भावी सम्राट आहात. तुमच्या घरामध्ये मी कशी शोभून दिसेल. तुमचं आमचं काही जमायचं नाही. काफीमध्ये सांगू तुम्हाला. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे, संगत केवी घडे तुझी
केवी घडे तुझी माझी संगत केवी घडे संगत केवी घडे संगत केवी घडे संगत केवी घडे तुझी माझी संगत केवी घडे केवी घडे थोडक्यात घेतलं फक्त ध्रुपद घेतलं. हो. लाला सन्निध लालची शोभे रुचतील वाळू खडे संगत केली घडे. सुवर्णाचं तबक आहे. सुवर्णाच्या तबक्यामध्ये हिरे माणिक मोती जवार पाचू प्रवाळ अशी मूल्यवान रत्न आहे आणि त्याच्यामध्ये गारगोट्या ठेवल्या. शोभतील का? नाही शोभत. जंगलामध्ये हत्तींचा कळप आहे आणि त्याच्यामध्ये माकडांनी लुडबुड करावी का? नाही, शोभणार नाही. तसं तुमच्या राजवाड्यामध्ये मी शोभून दिसणार. तुमचं आमचं काही जमायचं. लोक काय म्हणतील हो? पण तो मोठा हुशार होता. त्याचा अध्यात्म पाठ होतं. लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. हो, लोकांकडे लक्ष देऊ नको. मला असं सांग, भगवान शंकर कसे होते? स्मशानात राहणारे, भस्म विलेपन करणारे, गाऱ्यामध्ये त्या मुंडांच्या रंडांच्या मुंडांच्या माळा, वासुकीचे हार वगैरे वगैरे वगैरे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचान भूते वेताळ नचती हर्षयुक्त उमापती. असं स्मशानात राहणारे भगवान शंकर, विरागी जोगी. त्याच्याशी कोणी लग्न केलं? हिमराज कन्या, पर्वताची मुलगी, तिचं नाव पार्वती. तिने कोणाशी लग्न केलं? शंकराशी लग्न केलं. सतीने कोणाशी लग्न केलं? शंकराशी लग्न. लोकांनी नावं ठेवली, पण नावं ठेवली तरी ती कायमची राहिली. काही दिवसानंतर लोकांनीच त्यांचा जय जयकार करायला सुरुवात केली. नमः पार्वती पते. यांना असं वाटतं सगळं टेंडर आपल्याचकडे दिलं. नमः पार्वती पते हर हर. नमः पार्वती पते हर हर. पार्वतीच्या बरोबर महादेवाचं नाव घेतलं गेलं की काही दिवस लोकांनी नावं ठेवली. नंतर त्यांचा जय जयकार करायला सुरुवात. लोकांच्या नादी लागू नको. तरी एवढ्या उदाहरणाने पटत नसलं तर दुसरं शेवटचं उदाहरण देतो. हस्तिनापूरचा सम्राट होता राजा सत्यव्रत, आणि त्याने घिवर कन्या म्हणजे मत्स्यकन्या सत्यवतीशी लग्न केलं की नाही? लोकांनी सुरुवातीला नावं ठेवली सम्राट हस्तिनापूरचा, आणि एका कोळ्याच्या कन्येशी लग्न करतोय. काही दिवस नावं ठेवली. पुढे हस्तिनापूरने तिला राणी म्हणून महाराणी म्हणून स्वीकार केला की नाही? लोक काही दिवस नावं ठेवतील, त्यांच्या नादी लागू नको असं वारंवार सांगायला सुरुवात केली. आजच्या भाषेत हॅमरिंग करायला सुरुवात केली. लक्षात घ्या. आणि मग त्या चंद्रेला सुद्धा असं वाटायला लागलं जांभळ्या देण्यापेक्षा बरं आहे की नाही? काही काही जांभळ्या द्यायला लागले. मला कळतं इथून. आता 35 वर्ष तोच धंदा चालू आहे ना. इकडे लक्ष द्या. बरोबर ज्यांना समजायचे ते समजले आहे की नाही? महत्वाचा भाग आहे की तिने मनात विचार केला, देवाने कदाचित ही आपल्याला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, सुवर्ण संधी. हिचा फायदा घेतला पाहिजे. हो, कदाचित देवाच्या मनात असं असावं की माझा बाप नाहीतरी थकलाय भागलाय, एक दिवस पिकलं पान गळून जाणार, आणि आता देवाने ही संधी निर्माण करून दिलेली. आपण राजपुत्राशी लग्न केलं. ती लगेच एक दिवस हो म्हटली आणि त्याचा हात धरून रथात बसली आणि राजवाड्यात निघून गेली. ज्याची होती त्याने नेली आणि आमची माया वाया. त्या दिवशी आलीच नाही चंद्रा घरी. आणि लाखा कोलाट्याने विचार केला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, बरं का दाई भाते बुवा, रात्र झाली तरी चंद्रा काही घरी येईना. आणि मग त्याला कळलं की शेवटी ती राजपुत्राचा हात धरून पळून गेलेली असावी. काही नाही, संतांच्या वृत्तीत फरक पडत नाही. त्यांचं अखंड चिंतन विठोबाचे. फाटकी तुटकी झोपडी आहे, त्याला छोटासा फाटका तुटका दरवाजा तो लोटून घेतला, आतमध्ये बसले, भगवंताचं नामस्मरण करतात मध्यम मध्ये. तू माझा यजमान रामा, माझा यजमान रामा,
माझा यजमान राम तू माझा यजमान राम माझा यजमान राम राम तू माझा यजमान राम तू माझा यजमान राम राम तू माझा यजमान जननी जठरी रक्षियले मज जननी जठरी रक्षियले मज कोसुनी पंचही प्राण रामा तू माझा राम 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 तू माझा राम तू माझा यजमान ऐसे असता या पोटाची ऐसे असता या पोटाची ऐसे असता या पोटाची ऐसे असता या पोटाची का करू चिंता दान रामा माझा यजमान राम तू माझा यजमान राम तू माझा देवा, मी कशाला चिंता करत बसू अरे तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने भावे हरिनाम भगवंताचा अखंड चिंतन चाललेलं आहे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु अखंड चिंतन चाललेलं आहे भगवंताने विचार केला लाखा कोलाड्याची उपासमार व्हायला लागली लक्षात कारण का कन्या गेली से निघून कन्या गेली से निघून खेळात जाहले न्यून लाखास पडले उपोषण देव सचिंत मानसी भगवान आईसाहेबांना म्हणाला की रुक्मिणी आईसाहेबांना अगं ऐकलंस का लाखा कोलाट्याचा खेळ बंद पडला लक्षात आलं का तुझ्या हो म्हणले गेल्या 8-10 दिवसापासून लाखा कोलाट्याचा काही खेळ दिसत नाही पटांगणामध्ये म्हटले अगं त्याची मुलगी निघून गेली चंद्रा आणि खेळ होत नसल्यामुळे लोक पैसे टाकत नाही लोक पैसे टाकत नसल्यामुळे त्याचा चरितार्थ थांबला आता काय करायचं आता आपल्यावर जबाबदारी ना इतके वर्ष त्यांनी आपली सेवा केली ना आता आपण त्याची सेवा आपण करायची तुका म्हणे इच्छा पुरे ऐसी धुरे हे विठ्ठले अनाथांचा अंगीकार करिता भार न मानस हे लक्षात ठेवून ऐकायचं लक्षात ठेव आणि मग म्हणजे आता काय करायचं म्हणजे आता असं कर तू चंद्रा हो भगवान कोणाला सांगतात ते रुक्मिणी आई साहेबांना तू चंद्रा हो हो म्हणजे मी काय डोंबाऱ्याचा खेळ हो तुला डोंबारी व्हावं लागेल आणि कसरतीची कामं करावी लागतील हो मी जाते कसरतीची कामं करायला तुम्ही खा पेढे बर्फी इथे मंदिरात बसून नाही म्हटले तू गेली की जरा मी पण येणार आहे चंद्रा निघाली मंदिरातून कोणती चंद्रा रुक्मिणी आईसाहेब निघाल्या उबेऊब चंद्राचं रूप घेतला तरी माया असती तिला काय कोणतं रूप घेता येतं उबेऊब चंद्रा झाली आणि आली बाबा मी आले यांचं चिंतन चालू आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी आली आणि लाखा कोलाट्यांना साष्टांग नमस्कार केला श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जगदंबा माता की नमस्कार केला महाराज लाखा कोलाट्याला मोठा आनंद झाला सुबह का भूला शाम को घर आया तो उसको भूला नहीं कहते तो जवळ घेतला आपल्या मुलीला अर्थात आई साहेबांना सुद्धा फार आनंद झाला चला संतांच्या चरणावरती आपल्याला डोकं टेकवता आलं यांनी आयुष्यभर आपली सेवा केली पण दाखवलं ना असं मी रुक्मिणी म्हणून मी तुमची चंद्राच आहे असंच दाखवलं आणि थोड्या वेळाने लाखा कोलाटी इथंच राहतात का एक तरुण 20-22 वर्ष वयाचा सावळा वर्ण असलेला दरवाजापाशी उभा राहिला चंद्राने कडी काढली पाहिलं समोर आपलंच ध्यान उभं आहे सुंदर ते ध्यान या अर्थाने अर्थ मळ्यात डोक्यात आणायचा आपलेच आले म्हटले मालक हो मध्ये आला तो लाखा कोलाट्याने विचारलं कोण आहे रे तू म्हटले मला सावळ्या म्हणतात काय म्हणतात सावळाच वर्ण त्याचा बलदंड शरीर यष्टी गुडघ्या इतकं धोतर कमरेला गळ्यामध्ये कंठा डोक्याला एक छोटस
पटकं उपरणं मुंडासं काय असेल ते गुंढाळलेलं असतं आणि सगळ्या अंगाला काव म्हणजे गेरू लावलेला आहे. ओरिसा प्रांतामध्ये उष्णता जास्त असल्यामुळे थंडावा म्हणून गेरू लावण्याची पद्धत लक्षात घ्या. परमात्मा आले मध्यम मध्ये आले. चिंधोटी बांधोनिया जग जेठी पातला. चिंधोटी बांधोनिया जग जेठी पातला. चिंधोटी जग चिंगोटी पानो जेठी रुंद छाती कंठी पेटी. रुंद छाती कंठी पेटी. काव देही चर्चिला. काव देही चर्चिला. बांधोनिया जग जेठी पातला. बांधोनिया जग जेठी पातला. पातला पातला. बांधलं अरे भगवान जगन्नाथ कोणाच्या रूपामध्ये? सावळ्याच्या रूपात. कोण रे बाबा तू? म्हणजे मी सावळ्या. कुठून आलास? मी द्वारकेला राहतो म्हणे, फार लांब. पण मला असं कळलं की तुमच्याकडे ढोलकी वाजवणारा नाही. मला नोकरीची गरज आहे, ठेवाल का नोकरीला? याने विचारलं लाखाकोला, ढोलकी वाजवता येते का? म्हणजे मग वाजून दाखव जरा. शेजारी ढोलकं पडलेलं होतं, असं उचललं आणि अशी थाप मारली. मयूर महाराज मारतात ना थापा. थापा छाटा छुटा अशी थाप मारून दाखवली. लाखा कोलाड्याचं रक्त सळसळ करायला लागलं. लक्षात. वा फार त्याला काय अवघड. ढोलकीवाल्यासहित ढोलकं निर्माण करणारा तो. त्याने ते ढोलकं वाजून दाखवलं. राख्या कोलाड्याची तब्येत ठीक. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, राहा माझ्या पदरी नोकरीला, तुला मी योग्य पगारही देईल, पण नीट ध्यानावर राहायचं. कारण लाखा कोलाट्यांनी पाहिलं होतं एकदा पोरगी पळून गेली. हा तरुण आहे, काम बिघडायला. चांगला वागला गुण्या गोविंदानं तर ही माझी मुलगी मी तुलाच देऊन टाकेल. भगवान मनात विचार करतात ते माझीच आहे, द्यायची काय गरज. लक्षात घ्या. आणि मग दुसऱ्या दिवसापासून महाराज पटांगणावरती डोंबाऱ्याचा खेळ सुरू झाला. साक्षात जगज्जननी दोरीवरती कसरतीची कामं करते चंद्राच्या रूपामध्ये. आणि साक्षात जगन्नाथ ढोल वाजवतात. ते आपलाच आपण खेळ करायचा लक्षात घ्या. आणि खेळ करताना सगुण गुण माया मध्यम दोन सगुण फार खाली. सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया कोल्हाटीन खेळाया. प्रपंचात रोविला वेळू. प्रपंचात रोविला वेळू. ब्रह्मादिक जियेचे बाळू. ब्रह्मादिक जियेचे बाळू. लागतील पाया आली कोल्हाटीन खेळाया. कोल्हाटीन खेळाया. कोल्हाटीन खेळाया. कोल्हाटीन खेळाया. कोल्हाटीन खेळाया. जगदंबा माता की जय. साक्षात जगज्जननी जगदंबा दोरीवरती कसरतीची. खेळतो निर्गुणीचा कोल्हाटी. सोहम भावे ढोलगे पिटी. पिटूरी चैतन्याची दृष्टी चला पहावया. आली कोल्हाटीन खेळाया. असं म्हणून खेळ जोरात सुरू झाला. आणि तेवढ्याच योगायोगाने राजपुत्र दर्शनाला. अरे आपण तर या मुलीशी लग्न केलं चंद्रेशी, आता कोण कसरतीची कामं करते.
आल्यावरती लोकांना विचारलं काय करताय, आता काय पाहण्यासारखं राहिलं, जरा पुढे जाऊन पहा. राजपुत्र गर्दीतून मार्ग काढत काढत पुढे आला. चंद्र आहे. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, पण तिचे खेळणे थांबे ना, आणि मूळ स्वभाव थोडा बदल करून लक्षात. आणि मग त्याची तळपायाची आग मस्तकाला. पहा शेवटी वळणाचं पाणी वळणाला गेलं. मला न विचारता येतं गुपचूप खेळ करतं का इथे, म्हणून तडा 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 रथात जाऊन बसला. राजवाड्यापर्यंत पोहोचला. राजवाड्यापर्यंत पोहोचला तर त्याची चंद्रा बागेमध्ये फुलं फुलतो. त्याने पाहिलं तुमच्यात मंदिरापाशी कसरतीची कामं आणि आता बागेत फुलं, म्हणजे डुप्लिकेट खेळते काय माझीशी. माझ्या बापाकडे जाते नाही. महाराज तुमचा हात धरला ना तेव्हापासून मी माझ्या बापाचं नाही घेतलं. कोण बोलतेच नाहीशी माझ्या रथात पुन्हा खेळाच्या ठिकाणी दोघे जण रस्ता काढत काढत डोंगराच्या खेळापर्यंत येऊन आपल्यासारखी डुप्लिकेट डमी. लक्षात आलं, अधिकार लक्षात आला बापाचा. अरे अरे मी निघून गेल्यामुळे बापाला उपोषण पडलं. साक्षात भगवान जगन्नाथ आणि लक्ष्मी माता दोघांनी या ठिकाणी डोंबारी आणि डोंबारीहून आणि आपल्या बापाच्या साठी डोंबाऱ्याचा खेळ सुरू केला. बापाचा अधिकार लक्षात आला. धावत गेली. लाखा कोलाटी डोळे मिटून भगवंताचं चिंतन करतायत. पाया पडली, नमस्कार केला. चुकले बाबा, मी पापिणी आहे, मला आपला अधिकार कळला नाही, मला पदरात घ्या. लाखा कोलाट्याने डोळे उघडून पाहिलं तर चंद्रा पाया पडते. इतकं तर दोरीवर कसं वर पाहिलं तर वरही चंद्रा, खाली पाया पडणारी चंद्रा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की वरची चंद्रा काही साधी. त्या दोघांना कळलं की आता आपलं नाटक उघडं पडल्याशिवाय राहणार. रुक्मिणी आईसाहेब खाली आल्या आणि दोघांनी ठरवलं की आता इथून गुप्त. तेवढ्यात लाखा कोलाट्यांच्या अंगात 1000 हातीचं बळ चढलं. तो धावत धावत गेले आणि रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान जगन्नाथांच्या पायाला मिठी मारली. आता असं तुम्हाला जाऊ देणार नाही, मूळ रूपामध्ये मला दर्शन द्या. माझ्यासाठी तुम्ही डोंबारी झालात, किती माझ्यासाठी तुम्ही हलकं काम केलं, मी तुमची सारख्या अनाथांचा अंगीकार केला. आता मला मूळ रूपात दर्शन द्या. हो भगवान जगन्नाथांनी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी मूळ रूपामध्ये चतुर्भुज स्वरूपामध्ये लाखा कोलाड्याला दर्शन दिलं. लाखा कोलाड्याचं जीवन कृतार्थ झालं. तो परमात्मा अनाथांचा अंगीकार करतो, तो त्यांना मोकळं सोडत नाही. या दृष्टांतावरून आपल्याला कळतं. ज्ञानेश्वर सुरुवातीलाच उशीर झाला. खरं म्हणजे कीर्तनकाराला बोलायला 2 तास तरी पाहिजे, कमीत कमी 2 तास. बरं लवकर उरकलं तर लोक म्हणतात त्याला काहीच येत नव्हतं, आणि खूप उशीर लावला तर म्हणलं चला ठ्या बुवा. त्यातल्या त्यात कसं आहे तुम्हाला साथीमध्ये चाली म्हणणारे खूप म्हणजे सम्राट आहे गाण्यातले ते. त्याच्यामुळे त्यांचंही गाणं लोकांना ऐकावंसाठी मला सुद्धा ते आवडतं. पण आज वेळ कमी असल्यामुळे दोघांना संधी कमी दिली, त्याबद्दल सर्वांनी क्षमा करा मला. तिकडे मयूर महाराज त्यांचं तर नावच काय, नाव सुद्धा नावगडी, सुंदर मृदुंग वादन. तेव्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. तिकडे सुंदर शूटिंग चालू आहे. तुम्ही कसे बसलेले आहात, तुम्ही कुठे जांभाळ्या देता आहात त्याच्यात बरोबर कॅप्चर झालेलं असेल. सुंदर. आणि पाठीमागे लोकांनी तिकडे उभे त्यांना खुर्च्या बिर्च्याने बिचारे. सर्वांना मनापासून नमस्कार करतो. आणि कीर्तन इतक्या वेळ शांत चित्ताने श्रवण केलं. सर्वांना धन्यवाद देतो. संयोजक असलेले आमचे हो सिद्धेश बुवा तळमळीचा कार्यकर्ता, लक्षात घ्या. किती फोन झाले असतील, महाराज कुठे, महाराज कुठे, महाराज कुठे. म्हटलं मी शिवशाही दे, शिवशाही दे, शिवशाही. 3.5 तास गाडी ट्रॅफिक जाम मध्ये अडकली, नाही तर मी 5ला चालू असतो. लक्षात, ते काय आपल्या हातामध्ये नाही आता. पण त्यांची तळमळ खूप, आणि प्रत्येक वर्षी असते ती. हो 4-4, 5-5 वेळा फोन करतील, त्याशिवाय कार्यक्रम यशस्वी हो द्यावं लागतं. तसं ते झोपून देतात. परमात्मा त्यांना चांगली बुद्धी, चांगली शक्ती, चांगलं यश देव अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना मनपूर्वक नमस्कार करून धन्यवाद देतो. सेवेला पूर्ण होऊन जा. जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. आ बोले
नाही विचारिला अधिकार आपुला जमा पर महाराज म्हणे